दुसरीकडे एबीपी माझाला मिळालेल्या माहितीनुसार जयंत पाटलांचं भाजप प्रवेशाबाबत तळातमळात सुरू असल्याची माहिती आहे। प्रवेशावरून जयंत पाटील आणि राज्यातल्या भाजप नेतृत्वाची इतक्यात दोनदा भेट झाल्याचं समजतंय। जयंत पाटलांना मंत्रिमंडळात टॉपच्या 5 पैकी कोणतं तरी एक खातं हवंय, पण आत्ताच्या स्थितीत तसं खातं जयंत पाटलांना देणं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी मात्र कठीण आहे। त्यामुळे त्यांचा प्रवेश रखडल्याचं कळतंय। त्यातच भाजपमध्ये काही मंडळींचा जयंत पाटलांच्या प्रवेशाला विरोध असल्याचं समजतंय। पण जयंत पाटलांनी मात्र भाजप प्रवेशाची चर्चा फेटाळून लावली आहे। भाजपकडून कोणीही प्रवेशाबद्दल विचारलं नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी कुणी मला विचारलेलं नाही ना मी कुणाला विनंती केलेली आहे। एखाद्या प्रदेश अध्यक्ष असणारा माणूस त्याच्या बाबतीत एवढ्या वावड्या उठणे आणि तो कुठल्या पक्षात जातायत याचं तुम्हीच सगळे ठरवायला लागले। मी कुठल्या पक्षात जायचं, काय करायचं, काय नाही।